वेलकम बॅक टू माय चॅनल सारिकाज रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। बघा आजची रेसिपी आहे खूप सोपी साधी आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे। तर आज आपण बनवणार आहोत टूटी फ्रूटी। कलिंगडापासून टूटी फ्रूटी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा। आणि काल आपल्या चॅनलचे 15,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत, त्याच्यामुळे आपल्या यूट्यूब फॅमिलीचं मनापासून धन्यवाद। चला तर घरी कलिंगड आणलं होतं बघा, त्या कलिंगडाचा सालीचं काय करायचं असा प्रश्न होता। तर पोरं म्हटले की कलिंगडाच्या सालीपासून मम्मी टूटी फ्रूटी बनवत होती, ते बनव। तर म्हटलं चला आज आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण टूटी फ्रूटी कशी बनवायची ते दाखवूया। चला तर रेसिपी आता आपण वेळ न घालवता स्टार्ट करूया। बघा मी कलिंगडाचे लाल भाग जो आहे तो पूर्ण काढून घेतलाय, त्याचबरोबर ही पाठीमागची हिरवी साल ही काढून घ्यायची आहे। पूर्ण आतला गाभा फक्त आपल्याला घ्यायचा आहे। बघा तर अशा पद्धतीने मी पूर्ण साल काढून घेते। इथे व्हिडिओ थोडा फास्ट करून दाखवलेला आहे, कारण एवढ्या कलिंगडाची साल काढतोपर्यंत व्हिडिओ खूप मोठा झाला असता। तर बघा अशा पद्धतीने चाकूच्या साहाय्याने किंवा तुम्हाला जर साल काढायच्या साच्याच्या साहाय्याने जमत असेल तर काढू शकता। आता एक चाकू घेतलेला आहे आणि चाकूच्या साहाय्याने छोटे छोटे कट करून घेणार आहोत। आपल्याला हवी तेवढी टूटी फ्रूटीची साईज ठेवू शकता, पण शक्यतो छोटी ठेवायची। बघा कट करतानाच मी एवढ्या साईजचे कट करून घेतलेले आहे। ही आणखी थोडीशी छोटी होती शिजल्यानंतर, म्हणून बघा अशा पद्धतीने मी सर्व जे साली आहेत त्या कट करून घेणार आहे छोट्या प्रमाणात। एवढ्या लहान असं कट करून घ्यायचं आहे आणि साल काढून फक्त गाभ्याचा हा भाग घेतलेला आहे। चला तर झटपट अशी आता आपली साल काढून तयार झालेली आहे, कट करूनही झालेला आहे। तर एवढ्या प्रमाणात आपल्या ह्या झालेल्या आहेत साली काढून। चला तर आता आपण एक बाउल घेतलाय आणि त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। त्या पाण्यामध्ये हे कट केलेले सर्व पीस टाकून घ्यायच्यात। पाण्यात टाकून बघा मी स्वच्छ धुवून घेणार आहे। पूर्ण जे आपण फोडी केलेल्या आहेत छोट्या छोट्या त्या एका साईडला मी कढईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवून दिले। बघा हाताच्या साहाय्याने मी चोळून घेते, म्हणजे जर लालसर भाग असेल तर निघून जातो थोडासा। चला तर बघा एक साईडला कढईमध्ये पाणी ठेवलेलं होतं, ते आता गरम होत आलेलं आहे। तर हे उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला हे जे साली फोडी करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्यात। मी पाण्यातून पूर्ण नितळवून घेतलं आणि नंतर ह्याच्यामध्ये कढईमध्ये टाकणार आहे। आता हे ज्या फोडी आहेत त्या चांगल्या ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायच्या आहेत आपल्याला पाण्यामध्ये। चांगलं असं उकळवून घ्यायचंय, थोडक्यात एक 10 मिनिटं लागतात ह्याला पाण्यामध्ये उकळवायला। पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला ह्या फोडी उकळवून घ्यायच्या आहेत। बघा मी कंटिन्यू हलवते मधून मधून, आणि ह्यातला जो लालसर भाग आहे तो थोडासा वर पण येतो निघून। चला तर अशा पद्धतीने पूर्ण हलवून घ्यायचंय। एका 10 मिनिटांमध्ये आपले हे ज्या फोडी आहेत त्या पूर्ण अशा ट्रान्सपरंट होतात। चला तर मी आता गॅस थोडासा कमी केलाय आणि नंतर एक 2 मिनिटांनी बंदही करणार आहे। बंद केल्यानंतर बघा असं दिसतंय ते ट्रान्सपरंट झालेलं आहे पूर्ण। कलर तुम्ही बघू शकता थोडासा पांढरट झालाय, म्हणजे असा झाला की आपण ह्या फोडी काढून घ्यायच्यात। आता हे एक 10 मिनिटं पाण्यात ठेवल्या होत्या गरम पाण्यात, आता परत काढून मी एका चाळणीत नितळवून घेणार आहे। ही टीप लक्षात ठेवायची, चाळणीमध्ये झाऱ्याच्या साहाय्याने किंवा चाळणीच्या साहाय्याने पूर्ण ह्या फोडी ज्या आहेत त्या नितळवून घ्यायच्यात, कारण आपल्याला नंतर ह्या फोडी पाकात टाकायच्यात तर पाण्याचं प्रमाण जास्ती होतं, त्याच्यासाठी पूर्ण असं ह्या फोडी नितळवून घ्यायच्यात। चला तर अशा पद्धतीने मी सर्व फोडी एका साईडला काढून घेतले आणि पाणी जे आहे ते टाकून दिलेलं आहे। आता परत तीच कढई मी घेतलेली आहे, त्या कढईमध्ये आपल्याला साखर टाकायची। तर मी 1 वाटी साखर घेतलेली आहे। तुमच्या फोडी जेवढ्या झाल्या त्या अंदाजे तुम्ही साखर कमी जास्ती करू शकता किंवा आपल्या अंदाजे साखर घ्यायची आहे। चला तर 1 वाटी साखर घेतली, तर मी ह्याच्यामध्ये आता 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहे। 1 ग्लासला थोडंसं पाणी कमी घेतलंय। बघा आपल्याला एवढ्या प्रमाणात पाणी टाकायचे आणि नंतर आणखी थोडंसं टाकलंय, म्हणजेच 1.25 ग्लासच्या आसपास पाणी होतं, कारण असा अंदाज येत नाही म्हणून मी आधी थोडंसं कमी केलं आणि नंतर अर्धा ग्लास घेतला, म्हणजेच 1.25 ग्लास बरोबर पाणी होतंय।
चला तर कढईमध्ये आपण ह्याचा पाक करून घेणार आहोत। आता पाक करण्यासाठी ठेवलेला आहे। आता हे पाक तयार होत आला म्हणजे साखर वितळली की आपल्याला ही टूटी फ्रुटी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि पाकामध्ये एक 5 मिनिटं चांगली शिजवून घ्यायची। बघा तरी पण थोडंसं पाणी एक्स्ट्रा झालेलं आहे। तुम्ही 1 ग्लास पाणी घेतलं तरीही चालेल, कारण आपल्या जे साली होत्या फोडी केलेल्या सालींच्या त्याच्यामध्ये थोडंसं का होईना पाणी राहतं, तर पाण्याचं प्रमाण वाढतं। तर बघा अशा पद्धतीने हे सर्व टूटी फ्रुटी मी तयार करून घेणार आहे। अजून आपली पाकामध्ये टूटी फ्रुटी शिजली नव्हती म्हणून मी 5 मिनिटं परत चालू ठेवला। बघा पाक आटेपर्यंत आपल्याला ही टूटी फ्रुटी पाकामध्ये शिजवून घ्यायची। तुम्ही बघू शकता कलर वगैरे खूप सुंदर झालाय आणि ट्रान्सपरंट म्हणजे इतकी छान दिसते। येलो कलरची टूटी फ्रुटी जी आहे ती अशीच तयार होते, फक्त लाईट कलर येतो। चला तर आता आपण आपला गॅस बंद करूया। मी एका साईडला 4 बाउल घेतलेत, त्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिला चॉकलेटी कलर टाकून घेतलेला आहे। त्याचबरोबर दुसऱ्या वाटीमध्ये रेड कलर टाकलेला आहे। पिंक आणि चॉकलेटी असा मिक्स आहे। हे माझे लिक्विड कलर आहेत केकचे, ते मी ह्याच्यामध्ये टाकून घेते। तुमच्याकडे पावडर कलर असतील तर तुम्ही पावडर कलर टाकले तरीही चालतील। त्याचबरोबर येलो कलर टाकलेला आहे एका वाटीत आणि एका वाटीमध्ये मी ग्रीन कलर टाकणार आहे। कलर आपल्या चॉईसनुसार तुम्ही बनवू शकता। तर मला ही कलरची टूटी फ्रुटी केकवरती टाकायला किंवा आईस्क्रीममध्ये टाकायला लागते, त्याच्यामुळं मी जास्ती हिरवी आणि पिवळ्या असे कलरमध्ये टूटी फ्रुटी बनवून घेतलेली आहे। बघा एका बाउलमध्ये राहिलेला आता मी हिरवा कलर टाकणार आहे। हे सगळे लिक्विड जेल कलर आहेत, केकला यूज करतो ते। चला तर आता आपण इकडला गॅस जो आहे तो बंद करून घेतलेला होता, तर ती जी पाणी पूर्ण टूटी फ्रुटी शोषून घेते पाक। तर आता आहे असं आपण पाणी न नितळता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे बाउलमध्ये। थोडासा पाक जो आहे तो त्याच्याबरोबर आला पाहिजे, तरच आपला सर्व टूटी फ्रुटीला कलर लागला जातो। चला तर अशा पद्धतीने मी 4ही बाउलमध्ये ही टूटी फ्रुटी काढून घेते आणि कलर करून घेणार आहे। ह्याला 1 दिवस वाळत ठेवायला लागते। तर बघा तुम्हाला जो कलर जास्ती हवा आहे त्या कलरची तुम्ही जास्ती बनवा किंवा एकाच कलरची ही तुम्ही ही टूटी फ्रुटी बनवू शकता। चला तर आता ही एक 10 मिनिटं मी असंच कलरमध्ये ठेवून देणार आहे। 10 मिनिटं ठेवा किंवा 5 मिनिटं, जर तुमचे कलर चांगले असतील तर तुमचा टूटी फ्रुटीला 5 मिनिटांमध्ये कलर येतो। नसेल साधा कलर असेल लिक्विड तर एक 10 मिनिटं ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे। चला तर मी चम्मचच्या साहाय्याने सर्व कलर असे टूटी फ्रुटीचे मिक्स करून घेते आणि नंतर जे आहे ती आपल्याला मिक्स झाल्यानंतर एक 10 मिनिटांनी थोडीशी थंड झाली की गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायची आहे। बघा कलर खूप सुंदर दिसतायत, तुम्हाला आता कसे दिसतायत सांगता येत नाही। हिरवा कलर तर खूप पटकन होतो कारण हा जेल कलर डार्क आहे। बघा इतके सुंदर आपले असे कलर झालेले आहेत, चॉकलेटी, लाल, पिवळा आणि हिरवा। आता हे जे आहे ते आपण गाळणीच्या साहाय्याने गाळून घेणार आहोत, म्हणजेच आपल्याला टूटी फ्रुटी सुटसुटीत अशी सुक्की करून घ्यायची आहे। चला तर मी एक गाळणी घेतली आणि त्याने सर्व हे जे आहेत ते गाळून घेणार आहे। आता महत्त्वाची सूचना बघा, तुम्हाला जर सरबत बनवायला हा पाक ठेवायचा असेल तर तुम्ही सर्व कलर मिक्स न करता एक कलरचे पाक जो आहे तो बाजूला काढून घ्यायचा आहे। आता येलो कलरचा पाक जो आहे तो आपण कोणत्याही म्हणजे स्वीटमध्ये वापरू शकतो, पण बाकीचे जे कलर आहेत ते आपण प्रत्येक स्वीटमध्ये नाही वापरू शकत। तर जो पाक राहतोय तो तुम्ही सरबतात वगैरे टाकू शकता, त्याच्यामुळे कलर पण छान येतो सरबतांना। पानचा सरबत बनवायचा असेल तर हिरवा कलर, लाल कलर, असा स्ट्रॉबेरीचा, तर हे कलरचा पाक जो आहे तो असाही यूज करता येतो। चला तर मी सर्व टूटी फ्रुटी गाळून घेणार आहे आता आणि एका ताटामध्ये सुकायला ठेवून देणार आहे। हे बघा मी अशी मस्त लावून घेते। आता एक साईडने पिवळा,
लाल हिरवा असा कलर आहे तो लावून घेणार आहे। अशाच पद्धतीने मी सर्व गाळून घेतले आणि बघा अशा पद्धतीने मी सर्व लावून पण घेतलेले आहेत। आता हे एक दिवस मी सुकायला ठेवून देणार आहे। जास्ती वेळ उन्हात ठेवणार असाल तर साधारण 1-1.5 तासच ठेवा, जास्ती वेळ ठेवू नका। आणि फॅन खाली जर सुकत ठेवणार असाल तर 1 दिवस ठेवलं तर चालेल। कुणाला कडकडीत अशी ट्रुटी फ्रुटी आवडते, कुणाला रसदार अशी आवडते, तर ज्याला जशी हवी आहे त्याप्रमाणे ही ट्रुटी फ्रुटी तुम्ही वाळवून घ्या। चला तर मस्त असं सुंदर कलर आणि ट्रुटी फ्रुटी आपली तयार झालेली आहे। कलिंगड खाल्लं तर ही त्याच्या सालीचाही उपयोग व्हायला पाहिजे बरं का, त्याच्यासाठी ही रेसिपी आहे। त्याचबरोबर आपल्याकडे कलिंगडाच्या हलव्याची ही रेसिपी लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होईल। त्यावेळेस कलिंगडाचा हलवाही तुम्ही बघू शकता किंवा बर्फीही करू शकता। फक्त जी साल आहे त्याचा वापर करून आपण हलवा किंवा बर्फी बनवणार आहोत। चला तर आजची रेसिपी, आशा करते की आजची रेसिपी तुम्हा सर्वांना मनापासून आवडली असेल। जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओची लिंक मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।